पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात, पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या ह्याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार। त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं। ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली, त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं। हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला। त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिली। नमस्कार, मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। बहिणींनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्वच बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण बहिणींनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मी टॉपिकला सुरुवात करतो। तर बघा बहिणींनो, मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे निधी, म्हणजेच आता तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। हे 1500 रुपये कोणते असणार आहे, तर हे 1500 रुपये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे असणार आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला उद्यापासून या ठिकाणी जमा होणार आहे। या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा बरं। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा। ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्री मध्ये तुम्हाला अपडेट मिळणार आहे। तर बघा, निधी वाटप सुरू। राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याचे निर्देश दिलेले असून उद्या सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे। म्हणजेच उद्या सकाळपासूनच तुम्हाला हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे। 10 वाजल्यापासून हे पैसे या ठिकाणी तुम्हाला सुरू होणार आहे। पुढे बघा, बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 1500 रुपये जमा होणार आहे आणि ज्यांची थकबाकी असेल तर त्यांना एकत्रित रक्कम 3000 रुपये मिळणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। तर ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये त्यांना जानेवारीचे सुद्धा 1500 आणि फेब्रुवारीचे 1500 असे टोटल 3000 रुपये त्यांना मिळणार आहे। आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पैसे आलेले आहे, तर त्यांना फक्त 1500 रुपये या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे मिळणार आहे। आणि ज्यांना आलेला नव्हता त्यांनी नाही लिहून पाठवा, तुम्हाला टोटल 3000 रुपये पाठवले जाणार आहे। ठीक आहे, ही खुशखबर बहिणींसाठी आहे। पुढे बघा, मोबाईलवर तुम्हाला मेसेज येणार आहे। उद्या पैसे जमा झाल्याचा मेसेज नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल। त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी मेसेज चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे आले की नाही। ठीक आहे, आणि हे पैसे जवळजवळ 3 ते 4 दिवसा ठिकाणी वाटप चालणार आहे। त्यामुळे उद्या काही बहिणींना येतील, परवा काही बहिणींना येणार आहे आणि त्यानंतर काही बहिणींना येणार आहे। म्हणजेच टप्प्याटप्प्याने हे पैशांचं वाटप होणार आहे। आता लक्षामध्ये काही गोष्टी ठेवायच्या आहे, तर तुम्हाला स्टेटस तपासायचं आहे। नारी शक्ती दूध ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर आपले स्टेटस अप्रूव्ड असल्याची खात्री करायची आहे। दुसरी
दुसरे की तांत्रिक कारणे. काही बँकेच्या सर्व्हरमध्ये उशीर झाल्यामुळे पैसे येण्यासाठी काही तासांचा फरक पडू शकतो. त्यामुळे संयम ठेवायचा आहे. नाहीतर बहुतेक बहिणी म्हणतात की माझ्या शेजारच्या महिलेला पैसे आले पण मला पैसे आलेले नाहीये. तर असं होतं कारण काही तांत्रिक कारण असतात. त्यामुळे तुम्हाला पैसे या ठिकाणी उशिराने येत असतात. तर यावर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. पुढे बघा, सुरक्षा. आपला OTP किंवा पिन कोणालाही देऊ नका. पैसे मिळवण्यासाठी कोणतीही फी द्यायची नसते हे लक्षात ठेवा. नाहीतर तुमच्याकडनं कोणी पैसे मागत असेल की आम्हाला पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला लाडकी बन योजनेचे पैसे सुरू करून देऊ, तर ते सर्व फ्रॉड आहे. त्यामुळे कोणावर या ठिकाणी भरोसा ठेवायचा नाहीये. OTP आणि पिन सुद्धा द्यायचा नाहीये. तर सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.